सरकारने जी शेतकऱ्यांच्या बाबतीत धोरणं राबवली, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करतो, शेतीमालाला हमीभाव देतो, या ज्या गोष्टी सरकारने घोषित केल्या होत्या 10 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची उपाययोजना सरकारने केली नाही। आणि कांद्याचा भाव वाढला की निर्यात बंदी केली जाते, कांद्याचा फटका द्राक्ष शेतीला बसलाय, टोमॅटोच्या बाबतीमध्ये तेच झालं ना। आज कुठल्याही शेतीमालाला भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे आणि त्याचा फायदा नक्कीच मला विजयाकडे घेऊन जाईल आणि बळीराजाची सेवा करण्याची संधी देईल असं मला वाटतं। निफाड दिंडोरी लोकसभेतील कुठले मुद्दे घेऊन आपण मतदारांसमोर जातात? महत्त्वाचे मुद्दे, शेतीमालाला भाव नाहीये, दुसऱ्या बाजूला शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे। बऱ्याचशा भागामध्ये देवळा असेल, चांदवड असेल, नांदगाव, येवला या भागामध्ये शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। तर भविष्यामध्ये हे प्रश्न कसे सोडवता येतील आणि विशेषतः शेतीमालाला भाव कसा राहील या गोष्टीकडे माझं लक्ष राहणार आहे। नानांनी उल्लेख केला तुम्ही पिंपळगावचे जावई आहात, तर खासदार झाल्यानंतर प्रामुख्याने पिंपळगावच्या कुठल्या प्रश्नावर विशेष भर द्या? पिंपळगावच्या विकासामध्ये मला जे जे करता येईल, ही सगळी सिनियर मंडळी आहे, वरिष्ठ मंडळी आहे, मार्गदर्शन त्यांचं घेऊन या पिंपळगावच्या विकासामध्ये अधिकाधिक भर घालण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या नक्कीच करण्याचा प्रयत्न करीन। तर काय सांग? खरं तर आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना धन्यवाद देतो आम्ही की दिंडोरी मतदारसंघासाठी योग्य उमेदवार दिला। भगरे सरांसारखा एक जमिनीवरचा कार्यकर्ता, एक शिक्षक ही निवडणूक लढतोय, म्हणजे मी तर म्हणेन की ही निवडणूक जनताच हातात घेईल आणि भगरे सरांना संसदेत पोहोचतील एवढा मला ठाम विश्वास वाटतो। एकंदरीतच दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जे उमेदवार दिले भगरे सर, त्यांच्या अपोजिट जे उमेदवार आहे ते केंद्रीय मंत्री आहात आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण या निवडणुकीकडे कसे बघता? आपल्याला माहिती आहे की गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये भाजपचं सरकार आहे। भाजपनं 10 वर्षापूर्वी जे आश्वासनं दिले होते, मग ते आपले शेतीमालाचा भाव वाढण्याचा असेल, त्या ठिकाणी युवकांना रोजगार मिळवून देण्याचा असेल किंवा 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्याचा असेल, असे अनेक आश्वासनं दिली होती। डिझेल पेट्रोलचे भाव कमी करू हे पण आश्वासन दिलं होतं। त्याचप्रमाणे आपले गॅसचे रेट कमी करू हे आश्वासन दिलं होतं। शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू हे पण आश्वासन दिलं होतं। मला वाटलं यातलं कुठलंही आश्वासन भाजप सरकारनं पाळलेलं नाही। आणि त्यातले त्यात मागच्या 5 वर्षापूर्वी या ठिकाणी आपण जे उमेदवार भारती पवार या भाजपच्या उमेदवार लोकांनी निवडून दिल्या, मला वाटतं त्या गेल्या 5 वर्षामध्ये निवडून आल्यानंतर मतदारसंघामध्ये कुठल्याही गावात गेले असं मी ऐकलेलं नाहीये। शेतकऱ्यांचे जे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले, कांदा निर्यात बंदी केली त्याच्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। आज सोयाबीनची बाजार 8-9 हजारावरून 4 हजारावर आलेली, टमाटे 100 रुपये कॅरेटनं कोणी घेत नाही, कोबीला या ठिकाणी 5 रुपये किलो भाव मिळत नाही। त्याच्यामुळं या देशाचा ज्याला आपण कणा म्हणतो हा शेतकरी राजा हा उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्याच्यामुळं प्रचंड जनता नाराज आहे। आपली निवडणूक मी ते एकच सांगेल, एक बाजूला धनशक्ती आहे आणि एक बाजूला ही जनशक्ती आहे। तर ही जनशक्तीने ही निवडणूक हातात घेऊन टाकलेली आहे, त्याच्यामुळं भगरे सरांचा विजय हा निश्चित आहे। महाविकास आघाडीचे जे जे उमेदवार आहे, आपल्याच नाशिक लोकसभेमध्ये राजाभाऊ वाजे त्यांची सुद्धा परिस्थिती अतिशय चांगली आहे। त्यांची निशाणी तिकडे मशाल आहे आणि भगरे सरांची निशाणी इकडे तुतारी आहे। तर मला निश्चित खात्री आहे या ठिकाणी आपली जी जनता आहे, नाशिक आपल्या दिंडोरी लोकसभेतले जे मतदार आहे ते हा तुतारीचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवतील आणि तिकडे सुद्धा मशाल घेऊन राजाभाऊ वाजेला सुद्धा दिल्लीला पोहोचवतील एवढी मला खात्री आहे। आणि धुळ्यामध्ये तिकडे आपल्या बच्चावताई उभे आहे, त्या सुद्धा विजयी होतील अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि 100% भगरे साहेब विजयी झाले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। भगरे सर आगे बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं।